नमस्कार मित्रांनो, आजची सुंदर कथा बासरीवाला मुलगा आणि गावकरी. फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीर. त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळली. तो या गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की मी या उंदरांचा बंदोबस्त करतो. तुम्ही मला त्या बदल्यात 100 सुवर्णमुद्रा द्या. गावकरी तयार होतात. मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो. त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्या मागे धावू लागतात. तो तसाच नदीत जातो. त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला गावकऱ्यांना आपली बिदागी मागतो. मात्र गावकरी 100 सुवर्णमुद्रा द्यायला नकार देतात. बासरीवाल्याला गावकऱ्यांची लबाडी कळून येते. तो म्हणतो, ठीक आहे, आता मी तुम्हाला कशी अक्कल घडवतो ते पहा. तो पुन्हा बासरी वाजवत गावात फिरू लागतो. या वेळी त्याच्या बासरीचे सूर ऐकून लहान मुले त्याच्याकडे आकर्षली जातात. ती त्याचे मागे धावू लागतात. गावकऱ्यांना भीती वाटते की उंदराप्रमाणे तो आपल्या मुलांनाही नदीत नेऊन बुडवेल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवून 100 सुवर्णमुद्रा देतात. तात्पर्य एवढेच, उपकार करण्याशी कृतज्ञ वागू नये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आजची सुंदर कथा बासरीवाला मुलगा आणि गावकरी.